नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। गुरुवारी दसरा आहे, तर अशी करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल। ही 4 कामे करा, अशक्य ही काम शक्य होईल। घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल। यंदा गुरुवारी विजयादशमी दसरा आलेला आहे। या दिवशी केलेली स्वामी सेवा अतिशय शुभ, पुण्य, फलदायी ठरू शकते असे सांगितले जाते। नवरात्राची सांगता होत आहे। आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जातो। आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचे नवरात्र असते। याची समाप्ती या दिवशी होते। शुभ, निशुभ, रक्तबीज, महिषासूर इत्यादी राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने अवतार घेऊन 9 दिवस शुद्ध व्रत केलेले। दशमीला महिषासुराचा वध करून अंतिम विजय संपादन केला, म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करतात। यंदा गुरुवारी 2 ऑक्टोबर 2025 दसरा आहे। या दिवशी कुळाचार, कुळधर्म याप्रमाणे विजयादशमी साजरी करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा स्मरण आवर्जून करावा। प्रत्यक्ष दत्तावतार असलेले अक्कलकोटाचे श्री स्वामी समर्थ महाराज हजारो भाविकांचे सद्गुरू आहेत। गुरुवारी कोट्यवधी स्वामी भक्त स्वामींची सेवा करतात। गुरुवारी केलेली स्वामी सेवा, पूजन, नामस्मरण, उपासना विशेष मानली जाते। गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते। दसरा, विजयादशमी या दिवशी स्वामी सेवा करावी आणि काही गोष्टी स्वामींसाठी नक्की कराव्यात असे सांगितले जाते। ही 4 कामे करा, अशक्य काम शक्य होईल। गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी घरच्या घरी स्वामींचे विशेष पूजन करावे। स्वामींचे पूजन करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा। दुसरे म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे, मिठाई आपल्या स्वामींना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून स्वामींना अर्पण करावीत। तिसरे म्हणजे स्वामींना सर्वात प्रभावी तारक मंत्र, स्वामींच्या अन्य मंत्राचा जप, स्वामींचे श्लोक, स्तोत्रे, पठण यांचे पठण करावे। शक्य असेल तर एक जपमाळ म्हणजे 108 वेळा मंत्राचा जप करावा। चौथे म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणे। याशिवाय अशक्यही असेल आणि सायंकाळी दोन्ही वेळेस सकाळी स्वामींची आरती करावी। सकाळी शक्य झाले नाही तर तिन्ही सांजेला दिवे लागणेला प्रदोष काळी स्वामींची ही सेवा नक्की करा, आरती करा। अगदीच आपल्याला काहीच नाही जमलं तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा। जपमाळ किंवा यथाशक्ती जप अवश्य करावा। सकाळी लक्ष्मी देवीचे पूजन करावे। तिन्ही सांजेला दिवे लागणीला लक्ष्मी देवी समोर दिवा लावावा, तुळशीपाशी दिवा लावावा। शक्य असेल तर सकाळी, सायंकाळी किंवा दिवसभरात एकदा लक्ष्मी देवीचे श्री सुक्त, कनकधारा स्तोत्र अवश्य म्हणावे। लक्ष्मी मंत्राचा मनापासून जप करा। शक्य असेल तर सायंकाळी स्वामींची लक्ष्मी देवीची आरती करा। स्वामींवर दृढ विश्वास आणि अपार श्रद्धा ठेवा। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा। चला, बाय, धन्यवाद।